नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत सोयाबीनची भाजी। त्यासाठी एक टमाटर कट करून घेतला आहे, एक कांदा कट करून घेतले आहे आणि 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। त्यासाठी मसाले घेतलेले आहेत: धना पावडर, लाल तिखट, जिरी मोहरी, हळद आणि चवीपुरतं मीठ। असं गरम पाण्यात आपण सोयाबीन भिजवून घेतले। भाजीला वापरायला असं पिळून घ्यायचे। कट केलेलं टमाटर आपल्याला मिक्सर वाटे फिरवून घ्यायचे। कांदा, त्यात 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या। अशी पेस्ट तयार आहे आपली भाजी करायसाठी। कढई ठेवलेली आहे, 2 चमचे तेल टाकायचे। टोमॅटो आणि कांद्याची पेस्ट टाकायची। कांदा आणि टोमॅटो आपले चांगले परतलेला आहे। थोडीशी हळद टाकायची, 1 चमचा धना पावडर टाकायची, 1 चमचा लाल तिखट टाकायचे। आता सोयाबीन टाकायचे, चांगला मसाला मिक्स करून घ्यायचे। लागेल तसं पाणी ओतायचे। चवीपुरतं मीठ टाकायचे। हे पहा, तयार आहे आपली सोयाबीनची भाजी। खूप छान झालेली आहे। हे पहा, आपली सोयाबीनची भाजी तयार आहे। जे अंडे मटण खात नाही त्यासाठी खूप छान लागते। एकदा नक्की करून बघा। हे पहा, आपली सोयाबीनची भाजी तयार आहे। एकदा नक्की करून पहा। अशा पद्धतीने खूप छान झालेली आहे।